जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बरेच दिवस झाले अनेकांना प्रवेश घ्यायचे होते. पण अगदी सुरुवातीच्या काळातच आत्ता निवडणुका झाल्यावरती आपल्या डोंबिवलीतल्या अनेक लोकांनी मी काही करू शकत नाही, विनाकारण आवाज करू नका. पण तो प्रवेश खरं तर आधीच घरी झाला होता आणि त्या निमित्ताने इथे एक सभा घ्यावी अशी अनेकांनी माझ्याकडे विनंती केली की बाबा तुम्ही एक सभा इथे डोंबिवलीमध्ये तुम्ही द्या. मी गेले बरेच दिवस गप्प होतो. आणि अनेकांना वाटलं मी गप्प झालो. बोलायचं असेल तर योग्य वेळी बोलावं. रोज उठून कुठे काय बोलणार सारखं? रोज उठून तर काय बोलता येत नाही. आणि मला माहित नाही का, पण कदाचित डोंबिवलीमध्ये सभा लागली म्हणून सगळे पकपकले की काय मला माहित नाही. रोज वर्तमानपत्र वाचतोय, रोज वर्तमानपत्रांमध्ये चॅनल फारसं माझं पाहणं होत नाही, पण रोज वर्तमानपत्र आपली उघडली की आपलं तेच चालू. मुंबई देशाची नाही, मुंबई आमची नाही, मुंबई देशाची नाही, मुंबई आमची. काय चालू आहे मला काही कळतच नाही.
सर जो तो उठतोय तो तेच बोलतोय. ते कोणतरी ते संघाचे कोण राम माधव का कोण राम माधव ना राम माधव ते काय तर बोलायचं कसं. मागे काय कोण ऐकतो. आता येतंय का तुम्हाला ऐकू. काय काय करून ठेवतील हे ना. राम माधव बोलले, त्याच्यानंतर सरसंघचालक बोलले, त्याच्यानंतर ते मुकेश अंबानी बोलले, त्याच्यानंतर अजून कोण कोण काय काय बोलतोय. काय चालू आहे तेच कळत नाही मला. मुंबई अख्ख्या देशाची. अहो या देशामधली सगळी शहरं आणि सगळी राज्य ही या देशाचीच आहेत. आम्ही कधी म्हटलं होतं की मुंबई अफगाणिस्तानची आहे म्हणून का चीनची आहे. पण ज्या वेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची जी रचना झाली ती भाषेवरती झाली आणि भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी माणसासाठी महाराष्ट्र, गुजराती माणसासाठी गुजरात, तमिळ माणसासाठी तमिळ अशीच रचना ही संपूर्ण झाली. त्याच्यामुळे कोणाला काय समजायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु मुंबई ही पहिली महाराष्ट्राचीच राजधानी आहे. ती पहिली. काय वाटेल ते बोलायचं येऊन. काय ते कोण राम माधव परप्रांतीयांना म्हणे संघाचे स्वयंसेवक संरक्षण देतील आणि त्याच्यानंतर राम माधवला संरक्षण कोण देईल. काही येत आणि काही बोलतंय. हे आपले सरसंघचालक. अहो आदर आहे आम्हाला तुमच्याबद्दल आणि मराठी असल्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे जास्ती. कुठच्या गोष्टीचा कुठे किती विचका करायचा. काही बोलायचं. आणि ते परवा दिवशी रोमपुत्र राहुल गांधी ते बडबडून गेलं. हे इतके दिवस ज्यावेळेला ही सगळी आंदोलनं चालू होती कुठे होते राहुल गांधी. आज काय झालं. आत्ताच अचानकपणे असं काय घडलं की ज्याच्यामध्ये राहुल गांधींना या सगळ्या गोष्टी बोलायला लागतायत. म्हणे परप्रांतीय लोक म्हणे उत्तर प्रदेश बिहारचे लोक आले म्हणून मुंबई वाचली म्हणे. कामटे, करकरे, होंबाळे हे कोण होते. युपी बिहारचे. पाकिस्तानमधनं लोक इकडे येतात, आपल्या देशामध्ये येतात. ह्यांचा दिल्लीचा इंटेलिजन्स फेल्युअर आहे. त्याचा खापर तुम्ही महाराष्ट्रावर फोडता. मुंबईवरती हा झाला हल्ला, संसदेवरती हल्ला झाला त्यावेळेला राहुल गांधींचं म्हणणं काय होतं आणि कसल्या मराठीच्या बाता करतायत.